निवडणुकीआधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांना पक्षात प्रवेश देत माजी मंत्री धनंजय मुंडेंना जोरदार धक्का दिल्याची चर्चा होती। दरम्यान निवडणूक प्रचार आणि त्यानंतर झालेल्या मतदानावेळी परळीत ठिकठिकाणी मुंडे आणि देशमुख समर्थकांमध्ये वादावादी झाल्याचं दिसून आलं। मतदान केंद्रांमधील सीसीटीव्ही फोडण्यात आले तर काही ठिकाणी त्यावर कापड टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला। नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लांबल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुखांनी स्ट्रॉंग रूम जवळ मुक्कामाची व्यवस्था करा अशी मागणी 2 दिवसांपूर्वी केली आणि त्यासाठी आंदोलन केलं। आंदोलकांना पांगवण्यासाठी त्यावेळी पोलिसांना बळाचा वापरही करावा लागला। परळीतील व्यापारी महादेव मुंडे आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामुळे आधीच बदनाम झालेल्या परळीत नगरपालिका निवडणुकीतील मतदानाच्या संशयावरून दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आल्या होत्या। दीपक देशमुख, राजाभाऊ फड यांनी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर धनंजय मुंडे समर्थक आत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना वारंवार सांगितलं होतं, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही असा आरोप हा खुद्द राजाभाऊ फड आणि दीपक देशमुखांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाकडे आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचं सुद्धा जाहीर केलं। दरम्यान निवडणूक आयोगाने काही नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करून त्या 20 डिसेंबरला घेण्याचा निर्णय घेतला। यावर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी पुढे ढकलून एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला सगळ्या नगरपरिषद नगरपंचायतींचा निवडणूक जाहीर करण्याचा निर्णय दिला। त्यामुळे ईव्हीएम मशीन आता 21 डिसेंबरपर्यंत स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात येणार आहेत। परळीतील स्ट्रॉंग रूम मधील ईव्हीएम सुरक्षित नाहीत, आम्हाला पोलिसांवर भरोसा नाही, आम्ही स्वतः स्ट्रॉंग रूम परिसरात ईव्हीएमची सुरक्षा करू, आमच्या मुक्कामाची व्यवस्था करा, सोय करा अशी खळबळजनक मागणी माजी नगराध्यक्ष आणि शरदचंद्र पवार पक्षाचे नेते झालेले दीपक देशमुख यांनी केली आणि यावेळी त्यांनी प्रशासन आणि निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे सुद्धा ही मागणी लावून धरली, पण त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली। त्यानंतर दीपक देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यानंतर स्ट्रॉंग रूमच्या तळमजल्यावर दीपक देशमुख आणि काही मोजक्या पदाधिकाऱ्यांना टीव्हीवर स्ट्रॉंग रूम समोरील पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा पाहण्याची व्यवस्था करून देण्यात आली। मात्र इथे आम्हाला झोपण्यासाठी कुठलीच सोय नसल्याचं दीपक देशमुखांनी म्हटलं आणि ती व्यवस्था करण्याची मागणी लावून धरली। पोलिसांच्या अंगावरही ते एका प्रसंगी धावून गेले। आता झालं काय की स्ट्रॉंग रूम समोर आंदोलन करत पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याप्रकरणी दीपक देशमुखांसह 25 जणांवर आता पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय।